आपण बघतोय की नमस्कार, मी आलोय इथे आपल्या डोंबिवलीमध्ये जे काही तरुणाई मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरले आणि आपल्या डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करताय. त्यांच्या सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे की आपण दिल्लीत नाही जाऊ शकलो, पण आपल्या शहराच्या गल्लीत येऊन आपला आवाज आणि आपला आक्रोश त्या सरकारला घ्यायला भाग पाडू शकतो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज काही तरुण आपल्या सोबत आहेत. त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स आहेत. ते खूप बोलके पोस्टर्स आहेत. ते त्यांच्यातून त्यांचा मेसेज क्लिअर जातोय. बाबासाहेबांचा फोटो त्यांनी हातामध्ये घेतलाय. त्यामुळे आता आपण त्यांनाच विचारूया की नेमकी ह्या सगळ्या गोष्टी मागे जे काही आंदोलन चालू आहे, जे काही देशात गदारोळ चालू आहे, त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं? सर नमस्कार, काय सांगाल याबद्दल? प्रथम जय भीम जय शिवराय. काल जे कृत्य झालं हे खूप लाजिरवाणं कृत्य होतं. पीसफुल प्रोटेस्ट चालू होता विद्यार्थ्यांचा. हातात कुठलंही शस्त्र नव्हतं. पेन होते सगळ्यांच्या हातात आणि अक्षरशः खूप दिवसापासून चालू आहे. आणि पोलिसांनी इतक्या क्रूरतेने त्यांना मारलंय की एखाद्या कुख्यात गुन्हेगाराला पण कोण मारत नाही, अशा प्रकारे त्यांना मारलं गेलेलं आहे. आणि लहान मुलींना पण मारलेलं आहे. वयस्कर जे होते वयोवृद्ध होते त्यांना पण मारलेलं आहे. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण ह्या भारताचे नागरिक आहोत, तर माझा हा प्रश्न आहे की आपल्या हक्कासाठी आपण कोणाकडे प्रश्न विचारायचे. या मार्फत सांगावं असं वाटलं की हा जो आक्रोश आहे हा एका आंदोलनापुरता, हा एका विषयाचा नाहीये. आज देशभरात जे काही चालू आहे हा सगळा आक्रोश हा त्या पाठीमागचा आहे. सर तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी सांगेल, काल जे दिल्लीत झालं, जो पीसफुल प्रोटेस्ट होता, तो खरं तर जे दृश्य होते, तर न्यूज चॅनल थ्रू तर ते दृश्य आले नाहीत. तर न्यूज चॅनल व्यतिरिक्त जे दृश्य आपल्याला बघायला मिळतात ते इंस्टाग्राम रील्स खूप मदत करते आपली. त्यामुळे खरं तर यंग जनरेशन प्रोवोक पण होत आहेत. प्रोवोक हा शब्द पण नाही वापरू शकत, तर इन्स्पायर होत आहेत कदाचित ह्या मोर्चासाठी येण्यासाठी. तर माझं एकच म्हणणं आहे, ही सरकार काहीच करत नाहीये. ह्यांना प्रश्न विचारले तर हे जेलमध्ये टाकतायत, यांच्याकडे मोर्चा काढला तर हे लाठीचार्ज करतायत. तर आता दिल्लीत जे चालू आहे ते माझं म्हणणं आहे, सगळीकडे तुम्ही घराघरातून बाहेर पडा. आपल्या फ्युचरचा विषय आहे आणि आता एज्युकेशनचा नाही राहिलाय, तर आपल्या आयुष्याचा विषय राहिलेला आहे. ही सरकार आपल्याला जगू देत नाहीये. हा प्रोटेस्ट एज्युकेशनचा होता, पण कालच्या दृश्यांनी समजून आलंय की हे आपलं आयुष्य खायला उठलेले आहे. मी एक शब्द आता बोललात सर बोलता बोलता की हे सरकार काही करत नाहीये. सो सरकार जर काही करत नसेल तर आपण सगळे जे युथ आहोत, ही आपली भूमिका तुमच्या मते काय असली पाहिजे? डेफिनेटली भूमिका तर चालूच केलेली आहे, हे तर दिसण्यातच येते. आम्ही घरातून बाहेर पडलोय, आम्ही आमचे कामधंदे सोडून, आमचे फॅमिली सोडून बाहेर पडलो. याचा अर्थ आमची भूमिका आम्ही मांडलेलीच आहे आणि सुरुवात केलेली आहे. तर ही माझी सगळ्या, इवन नॉट जस्ट यंग जनरेशन्स, पण त्यांचे पेरेंट्स, लहान मुलं ज्यांना समजतं, ज्यांना फिजिकली पॉसिबल आहे, त्यांनी घराघरातून बाहेर पडा आणि सगळ्यांना जॉईन करा, प्रतिसाद द्या. कारण की ही खूप गरजेचं आहे तुमच्या फ्युचरसाठी प्लस तुमच्या आयुष्यासाठी. अत्यंत गरजेची गोष्ट आहे.